मित्रांनो, आयला माझे अंदाज चुकले तर चुकले, हो की नाही? मी सांगितलं ना तुम्हाला माझे अंदाज चुकले. किती जणांचे चुकले? खूप जणांचे चुकले. झालं ना, तुम्ही मला फोन करून काय सांगता की तुमचे अंदाज चुकले? मला माहीत नाही का माझे अंदाज चुकले? काल बरेच जणांनी फोन केले, माझ्या मित्रांनी पण केले. मी त्याला म्हटलं, अरे मला एवढी अक्कल नाही का? मला कळत नाही का की आपले अंदाज चुकले? मग मी सांगितलं ना काल सॉरी. मग परत फोन करून तुझ्याला मला सांगतोय शाजूकपणाने तुमचे अंदाज चुकले. तर ते एक हाज असते, खुजली असते दुसऱ्याला चिडवण्याची, दुसऱ्याला हिणवण्याची, दुसऱ्याला असं टीच करण्याची, कमी लेखण्याची ती कमी लेखण्याची. हां, आमचे 100 अंदाज बरोबर आले तो भाग वेगळा, आम्ही काय कसल्या कसल्या बातम्या दिल्या तुम्हाला तो भाग वेगळा. पण ते आता माझेच मित्र आहेत त्याने, आणि असं फोन करून तुमचा अंदाज चुकला, मेसेज वगैरे वगैरे. हां, चुकला. ठीक आहे ना, मोठ्या मोठ्या लोकांचे सर, कोणाकोणाचे मोठमोठ्या लोकांचे अंदाज चुकले? सगळ्यात माझे चुकले नाही, अरे बाप लोकांचे चुकले. नाही, ठामपणे सांगायचं तर तामिळनाडू बद्दल एक माय ॲक्सिस इंडिया सोडलं तर सगळ्यांचे अंदाज चुकले, बघा. सगळ्यांचे. ते तर ऑन द स्पॉट जाऊन त्यांनी केले होते. आम्ही गोळा केलेल्या माहिती आता बोललो होतो, आणि एवढंच चढायची कारण नाही. माय ॲक्सिस इंडियानी एकट्याने सांगितलं होतं की याला 90 ते 120 जागा मिळतील विजयला. बाकी तर कित्येक लोकांनी याला 4 किंवा 10 वगैरे अशा जागा मिळतील सांगितलं. इतके चुकले अंदाज सगळ्यांचे. ठीक आहे ना, चुकू शकतं. तर तो विषय आता माझ्याशी काढायचा नाही. मी आता असले बघणार पण नाही आहे कोणाचे, आणि मला कोणाचा फोन आला ना मी घेणार पण नाही आहे त्याच्याकरता. सर, या विजयचा विषय निघाला म्हणून मला एक धक्कादायक बातमी कळली, तुमच्याकडून कन्फर्म करून घेतो की हा जो जोसेफ विजय आहे, हा पक्का अँटी हिंदुत्ववादी आहे, कडवा आहे. आणि सगळ्या ख्रिश्चन पाद्र्यांनी काय 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 करून त्याला निवडून आलं आहे. हिंदुत्वाचा फार मोठा पराभव तामिळनाडूत झाला आहे. ते द्रमुकवाले परवडले, द्रमुकवाले परवडले. असला हा कट्टर हिंदुत्व विरोधी आहे. जरा ते सांगा ना, पण लोकांना कळू दे ना. एक विजय हा एक तर सिनेमा स्टार आहे, आणि तामिळनाडूच्या जनतेची जी रुची असते की त्यांना आपले राजकारणी हे कोणतरी सिनेमा स्टारच लागतात. कारण का, तर जसे सिनेमामध्ये ते वागतात तसेच ते खऱ्या आयुष्यामध्ये वागू शकतील, आणि सिनेमेमध्ये जे काय चमत्कार आणि इतर ज्या काही गोष्टी करतात सगळे रजनीकांत, सगळे तसे ते खऱ्या आयुष्यात त्यांना निवडून दिलं की ते करतील, अशी त्यांचा एक गोड गैरसमज गेले 60 वर्ष आहे. आणि ती नवी पिढी सुद्धा, आजची पिढी सुद्धा त्याच ह्याच्यामध्ये आहे. तर त्या ह्यानी त्यांनी विजयाला निवडून दिलं आहे. प्रत्यक्षामध्ये हिंदुत्ववादीपेक्षा मी तर म्हणतो भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांनी हुरळून जायची, किंवा हे दोघे हरले, डीएमके हरली, एडीएमके हरले म्हणून आनंद वाटण्यासारखी परिस्थिती नाही. कारण की हा अँटी हिंदू आहे, कट्टर अँटी हिंदू आहे. ते सांगा ना, मिशनरी चर्चनी काय काय केलं. त्यांचे लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला गेल्या वर्षी आणि ह्यावेळेला पण त्याच्यासाठी ख्रिश्चन पाद्री जे होते, चर्चचे पाद्री जे होते, त्यांनी त्याचा प्रचार केलेला होता. ते बोलत होते इंग्लिशमध्ये, हा त्याचं ट्रान्सलेशन तामिळमध्ये कडून जनतेला सांगत होता. आणि त्यांनी सगळ्या, म्हणजे जसे मुसलमान मौलाना फतवे काढतात तर त्या प्रकारचाच फतवाच म्हणू आपण त्यांना, त्यांनी दलित ख्रिश्चन, शेड्यूल कास्ट ख्रिश्चन आणि जनरल ख्रिश्चन्स ह्या सगळ्यांना फतवासारखं काढलं होतं की तुम्ही विजयाच्या पार्टीला मतदान करा. आणि ते इतरांनी ऐकलं असतं, ज्येष्ठ नागरिकांनी ऐकलं असतं की जे त्या धर्माचे ओल्ड डेज मधले आहेत तसे, पण तरुणांनी सुद्धा ते ऐकलं. ते मी एकाशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं, नाही नाही, हा तरुण आहे, तसा वयाने 50 वर्षाचा आहे, आणि तो दिसतो लहानसा, आणि त्याचे सगळे डॅशिंग रोल वगैरे असतात, तर त्यामुळे तरुणाई अट्रॅक्ट होते त्याच्याकडे, त्यामुळे झालं असेल. पण जे काय झालं असेल ह्यामध्ये हुरळून जाण्याचं काही कारण नाही. त्याचं पहिलं प्रतीक तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्या वडिलांनी काल निकाल येत असतानाच राहुल गांधींना आवाहन केलं की तुम्ही आम्हाला जॉईन व्हा. ख्रिश्चन सोनिया गांधी ज्याची प्रमुख आहे, त्या काँग्रेसला त्याने आवाहन केलं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ख्रिश्चन आम्ही ख्रिश्चन हा भाव होता, ते पण सांगा. तसंच सेक्युलरवादी आम्ही आहोत, म्हणून इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत, ज्याच्यामध्ये मुसलमान पण काही पक्ष आहेत ज्यांना 1-2 जागा मिळालेल्या आहेत, त्या सर्वांना त्यांनी आवाहन करून सांगितलं की तुमचे सगळे 1-2 असे 4 पार्ट्या, काँग्रेसच्या 4-5 जागा असे म्हणून आम्हाला जे काय 12-13 लोक कमी पडत आहेत, तर ते तुम्ही सगळे आम्हाला सपोर्ट करा, आणि आपण एक सेक्युलर सरकार तामिळनाडूमध्ये बनवू. आणि भारतीय जनता पार्टीसाठी एक धोक्याची घंटा काय की तिथे
आपण म्हणतो ना मागे काय पहाड आणि पुढे खाई असं आपण म्हणतो, ती तशी परिस्थिती आहे. मागे सनातन धर्माला शिव्या घालणारे स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र होते, जे आता मागे सरलेले आहेत, पण पुढे खाई आहे. तिथे पुन्हा तुम्हाला एक ख्रिश्चन धर्माचं कट्टर पालन करणारा आणि तुमचा कट्टर द्वेष्टा निवडून आलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता हळूहळू आणखीन गोष्टी येत आहेत, ते थोडे प्रकट होतील. आजच नको तुरून पडूया. सर, श्रीलंकेमध्ये जे प्रभाकरन वगैरे वगैरे जे अतिरेकी होते, लिटे, त्या लिटेचे LTT म्हणजे त्यातल्या काही लोकांशी या विजयचे आधीपासून संबंध आहेत आणि आत्ता जे निवडून आलेत त्यातले काही लिटे समर्थक आहेत. ते आता तपशील येतील तिकडे ना. एक असं एक्सपोज करणारा असा मोठं पेपर आहे आपला, तो हिंदू चेन्नईचा. तर त्यांनी याच्या बऱ्याच भानगडी काढायला सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हा अलग तामिळवादी यांना सुद्धा सामील होऊ शकतो. सर, दुसरं एक माझ्या मित्रांनी प्रश्न उपस्थित केला आहे, तुम्हाला विचारायला सांगितलं आहे. तो असं म्हणाला की बंगालमध्ये 100 जागांचा फ्रॉड केला असं राहुल गांधी जे म्हणतो, ममता जे म्हणते, तो म्हणाला खरं आहे. मी म्हटलं त्यांना फ्रॉड करणं बंगालमध्ये शक्य होतं, मग केरळमध्ये पण केला असता त्यांनी. तर ते म्हणे नाही, तसं कसं आहे की बंगालमध्ये त्यांना फ्रॉड करायचा होता आणि त्यांनी केला, पण त्यांना माहिती होतं की केरळमध्ये 2-5 जागा आहेत आपल्या, तिथे फ्रॉड कसा करणार एवढा. त्यामुळे त्यांनी तिथे फेअरली याला काँग्रेसला मोकळीक दिली आणि निवडून येऊ दिलं. ते पुण्य त्यांनी एवढ्याकरता केलं की इकडलं पाप पाचवायचं होतं. जरा बोला, संजयला उत्तर द्या. हे राहुल, संजय आणि ममता तिघांचं म्हणणं आहे. 100 जागा तुम्ही तिकडे लाटल्या, आमच्या चोरल्या. हे अतिशय अतिरंजित गोष्ट आहे तुम्ही जी सांगितली ती. संजयने सांगितली, संजयनी. आणि आता तुम्ही संजय राऊत असतील ते असं एकच राऊत, त्यांचं नाव घेतल्यामुळे मला थोडं कॉमेंट माझी टोन डाऊन करायची वाटते. नाहीतर मी बोलणार होतो की इतका कडक कोणचा गांजा त्यांनी घेतला होता हे बोलायच्या आधी. हे मला फडणवीस त्यांच्यावर आरोप करतात संजयवर नेहमी की तो गांजा घेऊन बोलतो, पण मी गॅरंटी देतो संजय कोणताही गांजा घेत नाही, कधी घेत नाही. पण तो गांजे कसासारखं बोलतो हे खरं आहे, नॅचरल आहे. त्याच्यामध्ये नॅचरल आहे, त्याला गांजा घ्यायची गरज नाही, तो ओरिजिनलच आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 100 जागा चोरल्या ते काय कमॉडिटी आहे का जागा चोरल्या? अच्छा, तुम्ही एका जागेमध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या 6 विधानसभा असतात आणि एका विधानसभेमध्ये तुमच्या नाही म्हटलं तरी 7-8 नगरसेवक नाही 7-8 लाखांची संख्या असते. तर तुम्ही त्या 7-8 लाख लोकांचा अपमान करताय चोरलं बोलून. ते काय मूर्ख आहेत का? किंवा त्यांनी काय अक्कल गहाण ठेवली आहे का? चोरलं काय काही बोलायचं म्हणजे. म्हणून म्हटलं हे अतिशय अतिरंजित आहे. आणि तुम्ही जी नावं घेतलीत मग नंतर की राहुल गांधी बोलला, बोलण्यात काय अर्थ नाही. कारण की राहुल बोलला, ममता बोलली 100 जागा चोरल्या माझ्या म्हणून. ममताचं कसं आहे, ती ऍक्च्युअली इन्व्हॉल्ड होती आणि आपल्या हातची गेल्या 15 वर्षाची सत्ता आता निघून जाणार, त्याने तिचं डोकं फिरलं असेल आणि ती काही अतरंगी बोलली असेल. पण राहुल गांधी आणि संजय राऊत बोलल्यानंतर त्याच्यावर काही उत्तर देऊच नाही. सर, आणखीन एक मुद्दा आहे की परत संजयला मी कोट करतो आणि त्यांनी मला सांगितलंय ते त्याची खुलासाने व्हायला पाहिजेत म्हणून. तो म्हणाला की बंगालमध्ये निवडणूक जी झाली ती निवडणूक नव्हती, ती सशस्त्र क्रांती होती. म्हणून म्हणजे काय? तो म्हणाला की जवळजवळ निमलष्करी दलं ही पोलिसांच्या दुप्पट आणली, संबंध एक असा दहशतवाद पसरवला बंगालमध्ये. हे तो बोललाय, मी नाही बोललाय. मी तुमच्या बाजूनी आहे आणि मी मोदींच्या बाजूनी आणि यांच्या शहांच्या बाजूनी आहे. त्यामुळे मला हे आवडलं आहे सगळं मनापासून. पण त्याचं म्हणणं असं की एवढे सरकारी केंद्राचे अधिकारी आणले, सशस्त्र दलं आणली आणि आव आणला की आम्ही यांचा दहशतवाद मोडून काढतोय, पण स्वतःचा दहशतवाद केला. काय तुमचं निरीक्षण आहे? म्हणजे मला खुलासा तुमच्याकडून हवाय, म्हणजे यांची जिरवण्याकरताच हवाय, तुम्ही करा. महाभारताचं हे जे आहे ना की धर्मक्षेत्र हे कुरुक्षेत्र, हे युद्ध म्हणजे हे युद्धच होतं, कुरुक्षेत्र होतं बंगालची निवडणूक म्हणजे. आणि 2021 सालची ह्याची असेंब्ली निवडणूक जी ह्याच्या आधीची झाली, तर त्याच्यामध्ये जो हिंसाचार घडला, जे रक्तपात जिथे झाला, आणि माझे काही मित्र इथले गेलेले होते, मी राहत होते माझ्या बाजूच्याच बिल्डिंगमधले आमचे बीजेपीचे कार्यकर्ते होते, ते बंगालमध्ये त्यांना ग्रामीण क्षेत्रात पाठवलं होतं.
तर त्यांनी सांगितलं की दहशत म्हणजे काय असते. आपण नुसतं इथे आपल्याला कुठचा तरी एक भाई असतो गल्लीतला आणि तो काहीतरी धमकी देतो आणि आपण त्याला दहशत समजतो, तसं नाही म्हणे. त्यांनी जाऊन सगळ्यांच्या घरी ताकीद दिलेली की आमची माणसं रस्त्याच्या एंडला उभी आहेत, कोणी जर का बाहेर पडलं घरातनं कुठच्याही कारणासाठी तर मग नंतर जे काय होईल त्याचे जबाबदार तुम्ही. आणि तुम्हाला दहशत इतकी असायची की आम्ही आपले लोकांना बाहेर काढण्यासाठी म्हणून बाहेर जायचो, तर ती लोकच सांगायची की तुम्ही जाऊ नका, घरी राहा, कारण की तुम्हाला परत मुंबईला जायचंय. आणि मला वाटतं यावेळेला केंद्र सरकारचे कर्मचारी, अधिकारी आणि सशस्त्र दल याच्यामुळे लोक निर्भय झाले, भयमुक्त. आपण जे काय भयमुक्त. म्हटलं, काल मोदींनी भयमुक्त शब्द भयमुक्त. वापरला, तो योग्य शब्द आहे हो की आणि केव्हा तरी एकदा तो भयमुक्त वातावरणात निवडणूक झाल्याशिवाय ती हरणारच नव्हती. नव्हती, हरणार नव्हती. नाहीतर तिने परत दादागिरी करून ती कशीही करून जिंकली असते. सर याच्यात मला 2 मुद्द्यांकडे तुमचं लक्ष वेधायचं होतं आणि तुमची कॉमेंट घ्यायची होती, एक्सपर्ट्स कॉमेंट. एक तर मला असं वाटतं की याच्यामुळे राहुल व्यतिरिक्त केजरीवाल संपला, ममता संपली, स्टालिन संपला. आता संपूर्ण देशामध्ये राहुल शिवाय पर्यायी नेता मोदींना पर्याय नाही आहे, मला मान्य आहे, पण तरी पण राहुलच्या दृष्टीने निवडणूक खूप छान झाली. सगळेच संपले त्याचे माझ्या कॉम्पिटिटर. मते बीजेपीच्या दृष्टीने पण छान झाली, कारण की बीजेपीला राहुलला संपवायचं नसावं, कारण की तो इनडायरेक्टली त्यांचाच प्रचार करत असतो, त्यांच्यासाठीच सगळं त्यांच्या धार्जिणं. त्यामुळे आतापर्यंत तो ज्या पद्धतीने इलेक्शन लढत आलाय आणि मुद्दे उठवत आलाय, शत्रू सुद्धा चॉईसने करायचा असेल तर तोच सगळ्यात तो चांगला. सगळ्यात चांगला, म्हणून त्यांनी कदाचित त्याला ठेवलं असेल. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची याच्यामध्ये, मी इलेक्शनच्या आधी माझे एक कलकत्त्यामध्ये मित्र आहेत रशीद शेख म्हणून, आणि मी त्यांच्याही चर्चा करत असायचो, तिकडनं इनपुट घ्यायचो. कारण का, तर आपल्याला एकांगी बातम्या मिळतात की काय फक्त एकाच बाजूच्या, हिंदू बाजूच्या, म्हणून मुसलमानांना काय वाटतं. तर त्यांनी मला एकदा असं एक 15-20 मिनिटं माझ्याशी त्यांनी चर्चा केली असताना, आणि त्यांनी मला सांगितलं की नेने साहेब तुम्ही लिहून घ्या, तुमचा भाजपा काही झाला तरी निवडून येणार नाही. हां, लिहून घ्या माझ्याकडनं. आणि त्यांनी मला त्याची कारणं दिली, तर मी ती तशीचा तसा त्याचा एक लेख बनवला आणि तो फेसबुकवरती टाकला. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मला लोकांनी ट्रॉलिंग केलं, जणू काय ते मीच बोलतोय. आणि त्यात मी सुरुवातीला लिहिलं होतं नाण्याची दुसरी बाजू, असं मी क्लिअर केलं होतं की माझं नाही आहे, त्यांचं आहे. रशीदचं आहे ते. आता मजा म्हणजे मी ते काल रात्री त्याला पुन्हा फोन केला, कारण की मला तुम्हाला जसे फोन येत होते तसे मला काल फोन यायला लागले की त्या शेखचं काय झालं, तो काय म्हणतोय वगैरे असं सगळं. म्हणून मी त्याला फोन केला आणि सांगितलं की मी तुला स्क्रीनशॉट पाठवतो ज्या कॉमेंट्स आहेत त्याचे, तर आता तुझं काय म्हणणं आहे हे तू आम्हाला सांग. तर तो तयार झालाय मजा म्हणजे. तर मी आज रात्री त्याशी बोलणार आहे, उद्या आपल्या ह्याच्यात घेऊया आपण. हो हो. आणि आता त्याला काय वाटतं, आता त्याला काय वाटतं याच्यावरती, फक्त त्यांनी एक गोष्ट सांगितली की सीआरपीएफ को लाके, तेवढं एकच त्यांनी का बाकीची कारणं नंतर बोलू म्हणे, फक्त एक मैं बता, सीआरपीएफ को लाके हमारे पुलिस को उन्होंने बंदिस्त कर दिया था, उसकी वजह से हम कुछ नहीं कर पाए. हा, म्हणजे पोलीसच करत होते हे कबूल करतो ना तू. अगदी अगदी. नाही का सर, एक मला तुमच्याकडून आणखीन, तुम्ही या क्षेत्रातले दादा माणूस आहात म्हणून तुमच्याकडून मी विचारतोय की सर असं वाटतं की मोदींचे उत्तराधिकारी म्हणून अमित शहा या बंगालच्या निवडणुकीने एस्टॅब्लिश झाले. आता दुसरा कोणी विचार करायची गरजच नाही आपल्याला. अमित शहा नॅचरल नाही, एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून अमित शहा नो डाऊट आहेतच. नंबर 2 ते आहेत, त्यामुळे पण ते आहेत. पण एक दुसरी बाजू तुम्हाला सांगतो, बंगालमध्ये जर का सगळ्यात जास्त क्रेज जी होती बीजेपीच्या नेत्यांची, मोदी आपण नको धरूया, त्यामध्ये ते पंतप्रधान आहेत त्यामुळे त्यांचा क्लास वेगळा झाला, तर ते होते योगी आणि दुसरं हेमंत बिश्वा शर्मा. काय सांगताय? आणि प्रचंड गर्दी व्हायची त्यांच्या सभांना, आणि दोघेही त्या सभांना ढवळून काढायचे. म्हणजे असं मला तिकडले लोक सांगतात की जेव्हा लोक बाहेर पडायचे तेव्हा अशा अंगात त्यांच्या काहीतरी जोश संचारलेला असायचा, अशा पद्धतीने. तर जर का हे 2 नेते, मी हेमंत बिश्वा शर्मा ते एका छोट्या राज्याचे आहेत, पण योगी 80 खासदार, एवढं मोठं राज्य, तर हिंदुत्ववादी सगळ्यात मोठे नेते, त्यामुळे योगी. हा मुद्दा माझ्याही नजरेतून सुटला होता की योगींच्या आणि हेमंत विश्वासच्या सभांनाही गर्दी होत होती, ते बघितलं तुम्ही. पण माझ्या डोक्यात फक्त मोदीशा एवढंच होतं. पण तुम्ही म्हणताय त्या दोघांची कॉन्ट्रीब्युशन. मग तुमचं म्हणजे आता तुम्ही अमित शहा लगेचच मी म्हणतोय तसं उत्तराधिकारी पर्याय वगैरे म्हणून न बघता अजूनही आदित्यनाथ आणि हेमंत विश्वास सुद्धा.
नाही मी तेच म्हटलं उत्तराधिकारी हेमंत विश्वा शर्मा आपण बाजूला ठेवूया. ते एका अतिशय छोटं राज्य आहे, त्यामुळे नाही, त्यांच्याकडे आणि ते मुळात काँग्रेस आहे. हां, आता भारताचा पंतप्रधान भाजपचा सर काँग्रेसमधून आलेला होणार नाही, नाही होणार. संघ परिवारातलाच नाही, होणार होणार नाही, याच्यात. अशक्य आहे. त्यामुळे हेमंत विश्वा आउट आउट ऑफ ऑफ क्वेश्चन आहे. अगदी आदित्यनाथ मान्य ठीक आहे आहे. माझं. पण आदित्यनाथ आणि फडणवीस फडणवीस पण आता सध्या नाही. नाही, आता सध्या हे मी तर म्हणेन की वैरच अमित वातावरण. शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यामध्येच जे काय व्हायचं ते होईल असं आता मला दिसतंय. सर बांगलादेशमध्ये याच्या प्रतिक्रिया झाल्या वगैरे, हो, प्रचंड. भाजप आल्यामुळे प्रचंड वगैरे. प्रतिक्रिया आल्या. पण आता बांगलादेशी येणं थांबेल असं वाटतंय. असं आहे, प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये बंगालमध्ये सत्ता आली आहे. इतके दिवस भारतीय जनता पार्टी कायम काय म्हणायची की त्यांचे जे काय केंद्रीय योजना त्या ही ममता बॅनर्जी बंगालमध्ये राबवून देत नव्हती. त्यांनी जर का फेन्सिंग करायचं ठरवलं त्या बॉर्डरला तर ती करून देत नव्हती. तर आता ते काय त्यांच्या ज्या काही योजना असतील त्या सगळ्या त्यांना इथे अंमलात आणता येतील, शक्य होईल. आणि माझ्या मते सगळ्यात पहिलं फेन्सिंग करणं आणि ते इन्फिल्ट्रेशन थांबवणं हे प्रायोरिटीने घेतलं जाईल सरकारकडनं. आणि त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे. एका ओव्हरनाईट ते होणार नाही आहे, पण 3-4 वर्षामध्ये तरी त्याच्यामध्ये ते पूर्ण फेन्सिंग होईल आणि इन्फिल्ट्रेशन थांबेल असं शक्य आहे. सर तुम्हालाच विचारता येईल असा एक प्रश्न आहे की आता एक ना असा नकाशा भारताचा मला आता एकाने पाठवलाय. त्याच्यामध्ये भाजपची राज्य केशरीमध्ये दाखवलेत आणि हे केलंय. तर माझ्या लक्षात आलं की साऊथ व्हर्सेस नॉर्थ डिव्हाइड जो आहे हो, तो होतोय, तो आहे, झालाय. पण मग त्याचा परिणाम या देशाच्या भवितव्यात देशाचे तुकडे होण्यात होईल का? नाही, कसं आहे, कारण तामिळनाडू तिकडे आहे, इकडे केरळ आहे, इकडे पण आहे, तेलंगणा आहे. इथे असं काहीतरी नाही, कसं आहे, नॉर्थ याच्यामध्ये- विरुद्ध साऊथ हे आता करून एक मुद्दा मोठा करून साऊथचे सगळे खासदार भाजप विरोधातले निवडून आणायचे आणि मग काहीतरी करायचं, असं काही होईल? आता डिवाइडच देश करायचा प्रयत्न होईल. आता झालंय कसं, कर्मधर्म संयोगाने केरळ नंतर तेलंगणा नंतर तामिळनाडू, आता आपण विजय आल्यामुळे थोडं बाजूला ठेवू, तेलंगणा आणि कर्नाटक इथे तिन्हीकडे काँग्रेसची सरकार आहे. कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टी येऊ शकते पुन्हा, त्यांची सरकार 2दा आलेली आहेत. पण तेलंगणा आहे किंवा केरळ आहे, तिथल्या जनतेला जेव्हा काँग्रेसच्या ऐवजी तिसरा पर्याय असं जेव्हा सुचेल आणि ते जेव्हा निवडून देतील, मग ते आयदर भाजपा असेल किंवा प्रादेशिक पक्ष असतील, तर ते प्रादेशिक पक्ष जर समजा सुरुवात आली, भाजपाचा पर्याय नंतर आपण धरलं, कारण की भाजपात जर का निवडून आली तर प्रश्नच राहत नाही. प्रादेशिक पक्ष जर का तिकडे निवडून आले पर्याय म्हणून अगदी त्यांनी धरलं तर ते पक्ष ही डिवाइड थांबवतील. कारण की शेवटी आपल्याला एक संघ देश आणि केंद्राबरोबरच काम करायचं आहे. हे त्या लोकांना आत्ता कसं आहे, राहुल हे काँग्रेसचा सुद्धा इतके वर्षामध्ये मला नाही वाटत काँग्रेसची मूळ आयडियोलॉजी होती की आपण नॉर्थ साऊथ डिवाइड केलं पाहिजे आणि फोडलं पाहिजे. हे सगळं राहुल गांधीचं डोकं आहे. त्यामुळे किंवा काँग्रेसनी राहुल गांधीला बाजूला केला आणि समजा अगदी मी तर म्हणतो प्रियांका गांधीला पुढे केलं, जे त्यांनी केलं तर काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात असं माझं मत आहे. प्रियांका राहुल मध्ये तुम्हाला फरक दिसतो का? मला तर नाही दिसत. आता दोघांची सूर, विचार, भावना, व्यक्ती, नाही, कसं आहे, राहुल गांधी एकच आहे. 2 माणसं आहेत पण एकच फॉर्म्युला आहे, तो सोनिया फॉर्म्युला आहे. नाही, कसं आहे याच्यामध्ये की राहुल गांधी खूपच ब्रॅश, रफ, ॲरोगंट असा आहे. प्रियांका त्या मनाने जे काय थोडंफार बघितलंय आपण, तर ती सॉफ्ट आहे. तिला बोलण्या चालण्या वागण्यामध्ये एक प्रकारची ग्रेस आहे. आपण तिची जी काय प्रतिमा किंवा तिची जी काय आज एक उंचाई आहे, ती खासदार आहे, काँग्रेसची नंबर 2ची नेत्री आहे, तर त्या याने तिच्या वागण्यामध्ये एक प्रकारची ग्रेस असते, दुसऱ्यांशी बोलण्यामध्ये एक प्रकारची ग्रेस असते. राहुल म्हणजे तो रस्त्यावरचा गुंड असतो तसंच वागत असतो. त्यामुळे मावाली म्हणतो ना आपण तसा प्रकारचा. बरोबर. पण असा विचार केला तर आता सर सगळीकडे मवाल्यांची क्रेज आहे असं नाही वाटत तुम्हाला नेत्यांमध्ये? पुढे शेवटी पुष्पा टाईप नेते लोकांना लागतात म्हणून तो विजय आला ना. विजयचे पिक्चर बघितलेत तुम्ही? मी नव्हते बघितले. मी आता काल त्याचे ट्रेलर बघितले. ते पुष्पा टाईपच आहे. म्हणजे आता साऊथचे कुठचेही पिक्चर ते साधारण एकच गुन्हेगारच असतो त्याच्यामध्ये.
म्हणजे एक इकडे प्रकारे पाय मारला की तिकडे जीप नाही आणि तो गुंड असतो, पण तो रॉबिनहूड गुंड असतो. रॉबिनहूड गुंड असतो. ते सगळीकडे हल्ली झालाय. तर त्यामुळे हा रॉबिनहूड गुंड आहे. जाऊ दे. सर शेवटचा महाराष्ट्रामध्ये याच्यामुळे काय होणार आहे का? महाराष्ट्रात त्याच्यामुळे परिणाम? एक सिरियस गोष्ट सांगायची आहे, की जी बरेच चर्चा त्याच्यावरती पण होते, आपण पण भाष्य केलं की या 5 राज्यांच्या निवडणुकीचा राष्ट्रीय राजकारणावरती काय परिणाम राष्ट्रीय आणि महाराष्ट्रीय दोन्ही. तर आपण आधी राष्ट्रीय जर काही करायचं झालं तर एकतर बंगाल, ज्याला त्या भारतीय जनता पार्टीचा नेहमी प्रचार चालायचा की इट हॅज गॉन टू द ब्रिंक, म्हणजे ते अगदी टोकापर्यंत गेलेलं आहे, भारतापासून कधी तुटू शकतं. तर बंगालला पुन्हा राष्ट्रीय प्रवाहामध्ये एक आणण्याचा एक मोठा भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यामुळे ते फायदा होईल. एक आसाम, ते पण बॉर्डर स्टेट आहे आणि तिथे जवळजवळ 40% मुसलमान आहेत, हे हेमंत बिश्वा शर्माने सांगितलंय. आसाममध्ये 40% मुसलमान आहेत. आणि असं लोक म्हणतात की 35-40% मुसलमान झाले की ते आपला वेगळा देश पाकिस्तानच किंवा वेगळा हे मागतात. तर ते आटोकाट आणण्यासाठी हा प्रयत्न करतोय, तर ते त्याला गती मिळेल. आसाम पण प्रवाहात राहील. नॉर्थ ईस्टची राज्य पण थोडीशी आणि सध्या नॉर्थ ईस्ट तोच सगळं प्रभारी सारखं हे बघत असल्यामुळे ते नॉर्थ ईस्ट पण आता भारतीय जनता पार्टीकडे बघून ते राहतील. ॲज फार एज तामिळनाडू इज कन्सर्न, हा अगदीच नौखा आहे. म्हणजे त्याचं काय पूर्वग्रह करताच येत काहीच त्याच्याबद्दल कोणाला काही माहित नाहीये. त्यामुळे आपल्याला वाट बघायला लागेल किमान 6 महिने. अगदी पहिलं तो सरकार कसं स्थापन करतोय, कोणाला बरोबर घेतोय, त्याच्याकडे नाव असलेला माणूसच नाही, काहीच नाहीये. आणि त्याच्या मी कालच फेसबुकवर एवढ्या म्हणून एक मी त्याला टायटल दिलंय. त्यांनी ज्या काय 25 गोष्टी सांगितल्या त्या केल्या तर 3 लाख करोड खर्च येणारे जो तो करूच शकत नाही. त्यामुळे तो काय करणार? त्याच्यातली आणखीन गमत आत्ताची बातमी आहे, मी आता आत आलो त्यावेळेला, की त्याचा ड्रायव्हरचा मुलगा आमदार झाला, त्याला तो मंत्री करतोय. नाही ते अशा गमती खूप होणार आहेत. त्यामुळे हे राजस्थानमध्ये एक निरक्षरबाई मंत्री केली होती, भाजपने केली होती. आणि असे प्रकार करणार आहे का तो? आणि मग राहतं तामिळनाडू झालं, आता राहतं केरळमध्ये मला असं वाटतं काँग्रेसचं सरकार जे आलंय, युडीएफचं सरकार जे आलंय, कम्पेअर टू एलडीएफ, भारतीय जनता पार्टी नाही आली हे जाऊन दे, पण त्यांचे 3 आमदार निवडून आले. सर्वप्रथम 3 आमदार एवढे निवडून आली संख्या. विनोद तावडेंचं अभिनंदन त्याबद्दल. हो, ते केरळचे इंचार्ज असल्यामुळे. राजीव चंद्रशेखर जे विनोद तावडेंबरोबर तिथले जे प्रदेशाध्यक्ष होते त्यांचंही अभिनंदन, ते स्वतः निवडून आले. पण काँग्रेसचं सरकार आलंय हे माझ्या दृष्टीने केरळसाठी एक चांगलं, म्हणजे कम्पेअर टू एलडीएफ एक चांगली घटना झालेली आहे. कारण की शेवटी काँग्रेस वाईट असली, किती वाईट असली तरी, ते के.सी. वेणुगोपाल किंवा सतीशन वगैरे ही जी माणसं आहेत ती चांगली माणसं आहेत, रिझनेबल माणसं आहेत. आणि पुन्हा राष्ट्रीय प्रवाहामध्ये राहणं किंवा त्या दृष्टीने काय पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, तर त्या दृष्टीने राहील असं एक. आणि एकदा कम्युनिस्ट केव्हा तरी देशातून संपवायचे होते, ते संपले. त्याच्यावर सर महाराष्ट्रात काय त्याचं काही थोडं परिणाम होणे मला वाटत नाही. महाराष्ट्रावरती याचा काही परिणाम त्याचा काही होईल, कारण काही संबंधच नव्हता महाराष्ट्राचा. एक फक्त संजय राऊतना 2 दिवस बोलायला 2-3 विषय मिळाले, एवढंच समजा. तो बिचारा काय, आता तो त्याच्या पक्षामध्येच काय चाललंय ते सांगितलं मी तर गोंधळ उडेल. सांगणार थोडे 2-4 दिवस जाऊ दे. आता बऱ्याच दिवसांनी बोलतोय मी, 15 दिवस गायब होतो ना, आता बोलणार आहे. पण ऑल इज नॉट वेल इन उबाठा. खूप गडबडी चालू आहेत. म्हणजे ती आदित्य विरुद्ध संजय गडबड संपली आहे, आता भलतीच गडबड सुरू झाली. बोलेन मी त्याच्याबद्दल. धन्यवाद.